राज्य शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल देणाऱ्या आंतरराष्ट्रीय चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची इतकी बिकट अवस्था आहे की ज्या रस्त्यावर जावा त्या रस्त्यावरती प्रचंड खड्डे पाहायला मिळत आहे। तुम्ही आता पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत की या खड्ड्यातून वाहन चालकांना दुचाक्या फोर व्हीलर चालवताना मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप होत आहे। यामुळे दुचाकीचेही खूप अपघात होत आहे। खड्डे इतके आहेत की ही बुजवण्याची चस्तीसुद्धा औद्योगिक क्षेत्रातली MIDC घेत नाहीत। यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांचं नुकसान होतं आहे, वेळ जात आहे, यामुळे वाहतूक कोंडी होत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया की काय परिस्थिती आहे MIDCची, काय आहे तुमची प्रमुख मागणी? आमची प्रमुख मागणी तर शासनाला ही आहे की MIDCत पूर्ण रस्ते पूर्णच्या पूर्ण खराब झालेले आहेत, चाळण झालेली आहे अक्षरशः। आणि हीच परिस्थिती नुसती MIDC नाही सगळ्याच रस्त्यांची झाली। आमच्या प्रमुख मागण्या असे होते की कॉर्निंगचा जो रस्ता आहे तो लवकरात लवकर चालू व्हावा, त्याच्यामुळे ही जी सगळी ट्रॅफिक आंबेठाण रोडवरती जाते ही थांबून बऱ्यापैकी त्यातली निम्मी ट्रॅफिक ही पुणे नाशिक हायवेवरती जाईल। दुसरी गोष्ट, आज सकाळपासून ह्या सगळ्या ट्रॅफिक जाम आणि खड्ड्यांमुळं 3 अपघात झालेत आणि त्यात 2 युवक मृत्युमुखी पडले। याला कारणीभूत कोण आहे? बोलायचं कुणाशी? प्रश्न कुणाला विचारायचे? कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला MIDC असू, PWD असू, PMRD वाल्यांना विचारलं की ते पुढच्या 3 महिन्यात होणार आहे, 4 महिन्यात होणार आहे, अशी उडवाउडीची उत्तरे जातात। कुणाला विचारायचं? आमदार, खासदार, कोणते लोकप्रतिनिधी याच्यावर काहीच बोलायला तयार नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। आता सरळ सरळ बघतोय आपण, मुरुम आणि हे टाकून हे बुजवत आहेत खड्डे। पावसाळ्याच्या आधी यांना समजलं नाही की हे रस्ते केले पाहिजेत। आता हा जो रस्ता आहे हा PWDचा आहे आणि पलीकडे MIDCचा रस्ता आहे, त्याच्या पलीकडचा PWDचा रस्ता, म्हणजे हे अल्टरनेटिव्ह एकमेकांशी कनेक्ट होणारे रस्ते आहेत। याचे मधले जे साखळीचे रस्ते हे पूर्णपणे खराब झालेत। एकमेव तो कॉन्क्रीट रस्ता जो आहे चाकण ते वांद्रा रस्ता म्हणजे करंजविरेपर्यंतचा तो ठीक आहे, पण त्याच्यावर इतकी भरमसाठ ट्रॅफिक आहे की 3-3 तास गाड्या हालत नाही। याच्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होतं आहे, मानसिक त्रास होतो आहे। आमच्या जवळपासच्या या 7-8 गावांमध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे की आमची शाळकरी मुलं असू, विद्यार्थी असू, कामगार असू, यांची फार मोठ्या प्रमाणात अडचण होती। तर शासनाने याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे, नाही तर याचा प्रचंड आक्रोश जो जनतेच्या मनात आहे त्याचा एक दिवस विस्फोट होईल आणि नक्कीच मग शासनाला त्याचं उत्तर द्यावं लागेल। तर कृपा करून ती वेळ शासनाने आमच्यावर येऊ देऊ नये। नसेल तर आम्ही MIDC बंद केल्याशिवाय राहणार नाही। ह्या MIDCचा आम्हाला तसं काही आता फायदा नाही असं म्हटलं तरी चालेल। ठीक आहे, सगळ्यांचे उद्योग व्यवसाय पोटपाणी आमचं MIDCवर आहे, मान्य आहे, पण ती जर आमच्या जीवावर उठत असेल, आमच्या तरुणांवर, कामगारांवर, आमच्या कुटुंबियांवर त्याचा परिणाम होत असेल तर काय कामाची ती MIDC आणि काय कामाचा तो विकास सगळा? काही त्याची आवश्यकता नाही। ज्या मुख्य सुविधा आहेत त्या MIDCने पूर्ण कराव्यात आणि त्यांच्या अधिकारी सरळ सरळ म्हणतात की त्या रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती आमची नाही। आता आपण डोळ्यांनी बघतो ह्या ज्या गाड्या आहेत ह्या काय आमच्या शेतकरी वर्गाच्या किंवा आमच्या आहेत का? हे कंटेनर जातात, हे सगळे MIDC ट्रॅफिक आहे आणि ही MIDC ट्रॅफिक निम्म्या तालुक्यात पांगते। त्याच्यामुळे पूर्ण यंत्रणेवर याचा परिणाम होतो आहे। तर कृपा करून शासनाने याच्यात दखल घ्यावी व विशेषतः PMRD, MIDC आणि PWD ह्या अधिकाऱ्यांना मला सांगणं आहे, जर खरंच हे काही झालं नाही तर या इथं डोळ्यांनी बघा। नुसते सरकारी पगार घेऊन आपली जनतेचं काहीच घेणं देणं नाही। हा जो तुमच्या डोक्यात भ्रम आहे हा काढून टाका। धन्यवाद। नक्कीच नागरिकांच्या भावना खूप तीव्र आहेत। MIDC असू द्या किंवा PMRD, सार्वजनिक बांधकाम या सर्व अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पाहणी करण्याची आता कुठेतरी वेळ आलेली आहे। कारण प्रत्येक रस्त्यावरती वाहतूक कोंडी, रस्ते खराब, बेशिस्त वाहन चालक यामुळे मागील आठवड्याभरामध्ये चाकण परिसरामध्ये 7 ते 8 युवकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। यामुळे नागरिकांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे। आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत, काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती आहे सगळी? परिस्थिती साधारणतः अशी आहे की चाकण, आंबेठाण, माळुंगे, बिरदवडी असेल किंवा वासुली असेल, हे टप्पा क्रमांक जे 2, 3, 4 सगळीकडं असा एकही रस्ता नाही आहे की जिथं खड्डे नाही आहेत आणि असा एकही रस्ता नाही आहे की जिथं ट्रॅफिक होत नाही आहे, असा एकही रस्ता नाही आहे की जिथं अपघात होत नाही आहेत। कालच एका दिवसामध्ये 3 अपघात झाले आणि त्यामध्ये 2 युवकांचा म्हणजे विनाकारण बळी गेलेला आहे। आता याला जबाबदार कोण म्हणता येईल? तर माझी शासनाला आणि स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या समस्येवरती तोडगा काढला जावा, नाहीतर जनआंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। नक्कीच नागरिकांच्या भावना आपण आता जाणून घेतलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये आक्रोश आहे।
संबंधित विभागांनी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी रस्त्या उतरून पाणी करण्याची गरज आहे, जेणेकरून नागरिकांना कुठेतरी रिलीफ मिळेल. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.